आणि आता बातमी आहे कोल्हे आणि आढळराव पाटलांमधील शाब्दिक युद्धाची। यापुढे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका आढळराव पाटलांनी घेतली आहे। आव्हान प्रति आव्हानामध्ये गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला असा आरोप आढळराव पाटलांनी केलाय। तर दुसरीकडे मतं तुमची घ्यायची आणि आपल्या कंपनीचं भलं करायचं असा आरोप पुन्हा एकदा कोल्हेंनी केलाय। आपला पराभव समोर स्पष्ट दिसायला लागला किंवा चिडचिडेपणाने काहीतरी आरोप करायचे, तशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे घाणेरडे आरोप करणं आणि मला चर्चेत गुंतवून ठेवणं, हा नेरेटिव्ह सेट करायचा, मला उचकून देण्यासाठी प्रयत्न करायचे। तर त्यांना हे माहिती आहे की आपल्या आरोपात तथ्याने अर्धसत्य बोलायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि जनतेपुढे दाखवायचं की हा माणूस उत्तरच देत नाही, बोलायचंच नाही काही। आणि म्हणून सांगतो भावा, आपल्याला लोकप्रतिनिधीच्या वेशातला त्या बुरख्याखालचा व्यापारी जो स्वतःच्या कंपनीचं भलं करतो, कारण नंतर मला प्रश्न पडल्यावर कोणीतरी सांगितलं कुठली कंपनी, त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बघा आणि तिथं बघा पानबुडीला काय काय सप्लाय केलं जातंय आणि मग तुम्हाला प्रश्नावर लगेच कळेल का मत तुमचं घ्यायचं आणि भलं आपल्या कंपनीचं करायचं।